पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे मोबाईलचे टॉर्च कुठपर्यंत गेलेत, म्हणजे गर्दी कुठपर्यंत आहे हे टॉर्च पेटल्यानंतर लक्षात आलं। आणि हे नुसते टॉर्च नाही आहेत, या धगधगत्या मशाली आहेत, जे संपूर्ण या गद्दार आणि भ्रष्ट कारभाराला जाळून टाकणार आहेत। या 20 तारखेला मी आज बार्शीमध्ये आलो। इथे वळल्यानंतर दिलीपरावांना म्हटलं की दिलीपराव, गेल्या वेळेला याच रस्त्यावरती दुपारची सभा झाली होती, बरोबर ना? तुमच्यापैकी अनेक जण असतील। आता या वेळेला मी माझं कर्तव्य केले, दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे। आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय, आमदार बनवून द्यायचा, आमदार बनवून द्यायचा। देणार बघा, कारण ते मला शेवटचा पॅराग्राफ जो त्यांनी म्हटलं काय ते वाळू वगैरे वगैरे वगैरे, ही अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो? म्हणजे झेंडा फडफडतोय बरोबर आहे, पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे, कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे कधी इकडे। हे लांछन आहे आपल्याला। म्हणजे या बार्शीच्या आमदारांनी जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणेन दिलीपरावांनी तर दिलेलंच आहे, पण आपल्या ओमदादांनी पण दिलेलं आहे। आणि ते उत्तर का त्यांना पण पैशाच्या ऑफर झाल्या नसतील असं तुम्हाला वाटतंय? पण पैशाची ऑफर, मगाशी गेलो तो कैलासकडे, मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास दादा हा तर सोन्याच्या लंकेपर्यंत, म्हणजे तिथे जाऊन आला, परत समोर दिसत होती सगळं लख 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 लख, ते काय गाणं ना, लख 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 लख, ती सोन्याची लंका दिसत होती। आणि माझ्याकडनं तर पक्ष चोरलाय, नाव चिन्ह सगळं चोरलंय, तरी देखील हा वाघाचा बच्चा अर्ध्या वाटेतून परत आला आणि एकटाच, म्हणजे एकटाच रस्त्यावरती उतरला। मला फोन करतोय कैलास की मी कुठे आहे मला माहिती नाही, कोणत्या दिशेला चाललोय माहिती नाही, मी या भागात कधी आलेलोच नाही। म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं? मग त्यांनी ते सांगितलं, खाणा खुणा सांगितल्या। म्हटलं एक काम कर, जिथे असशील तिकडे कुठे आत नीट जाऊन बस, आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो। मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो। पण याला धाडस लागतं, याला काळीज लागतं, कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका रावणाची होती। आणि रावणाची लंका या निवडणुकीत तमाम बार्शीकर, तमाम धाराशिवकर आणि संपूर्ण महाराष्ट्र हातात मशाल घेऊन, जशी हनुमानाने ती लंका पेटवली होती तशी या रावणांची लंका हे या वेळेला पेटून दाखल्याशिवाय राहणार नाही। कारण कैलासला मी विचारलं, अरे कैलास म्हटलं परत आल्यास पण एवढं मोठं सगळं होतं तुझ्या समोर, माझ्याकडे तर काळोख आहे, तुला काळोख असलं तरी हातात मशाल आहे ना। काळोख काय, काळोख सुद्धा आपण जाळून टाकू शकतो। काळोखात सुद्धा प्रकाश मार्ग दाखवणारी आपली मशाल हातात घेतल्यानंतर तो मला कसलीच परवा नाही। आणि म्हणून मला या सगळ्यांचं कौतुक आहे, तुमचं सगळ्यांचं मला कौतुक आहे, अभिमान आहे की गद्दार विकले गेले पण निष्ठावान विकले गेलेले नाहीत। निष्ठा ही विकत जाऊच शकत नाही मुळामध्ये। पूर्ण महाराष्ट्रभर चित्र आहे। आज दिलीपराव, तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही सांगितलं मी प्रयत्न करेन, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही दिलीपरावला निवडून द्या, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणा, या सगळ्या गोष्टी मी करून दाखवेन। अगदी वैराग तालुका अहो कधीपासून मागणी आहे, युती सरकार होतं आपलं तेव्हा हे नालायक, तेव्हा त्यांना शिवसेना चालत होती, कारण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं, बसले आपल्या खांद्यावरती। आपल्याला वाटलं काय भगवा झेंडा हातात आहे, आपल्यासारख्यांचं स्वच्छ मन असेल
आणि फिरवलं महाराष्ट्रामध्ये. जसं मी सांगतो, अनेक ठिकाणी मी जातो, तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. गद्दार, जुनी निशाणी घेऊन गद्दार उभे राहत आहेत. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गद्दारांना. स्वतःचं कर्तृत्व काही नाही. पक्ष चोरताय, नाव चोरताय, चिन्ह चोरताय, वडील चोरताय. मला त्यांच्या वडिलांची कीव येते की यांना स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज का वाटते. काय वडिलांनी तुमच्या काय पाप केले. तुम्हाला जन्म झाला हा वेगळा भाग आहे, पण जसं मी ठणठणीत माझं नाव सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि मला माहितीये की एवढी जनता जमते, ते उद्धव ठाकरेला किंमत नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि जे सगळं वलय आहे हेच तर मोदींच्या आणि शहांच्या पोटात दुखते. घराणेशाही ही माझी घराणेशाही आहे, माझ्या घराण्याची परंपरा आहे, आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. बघा, ते तुमच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वाल्यांनी मोजताच येणार नाही. आणि हे जे काय वैभव आहे, मोदी साहेब आपण देशाचे पंतप्रधान आहात दुर्दैवाने, पण आपल्याला माणसं पैसे देऊन आणावी लागतात. माझ्याकडे इकडे एक सुद्धा भाड खाऊ आलेलं नाहीये, एक सुद्धा नाही. पण यांचा आव असा असतो, म्हणजे बाकीच्या गोष्टी मी काय परत परत तेच सांगणार नाही. काल माझी बॅग तपासली, आज पण बॅग तपासली, म्हणजे माझी बॅग काय ऑटो चेकिंग वरती टाकली की काय. बरं, जिथे जातोय त्यांना मी प्रश्न विचारतोय की माझ्या आधी कोणाची बॅग तपासली. नाही, तुम्ही पहिले